नमस्कार मित्रांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे बऱ्याच महिलांना मेसेज आलेले आहेत, तर काहींना पैसे जमा झालेले मेसेज आले नाहीत। तर भगिनींनो, हे पैसे नेमके तुम्हाला येणार आहेत की नाही हे आपण कसे पाहायचं, म्हणजे तुम्हाला नेमके खात्यात पैसे येणार की नाही हे कसं पाहायचं हे आपण जाणून घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमच्या मोबाईलवरती गूगलमध्ये जायचं आहे। गूगलमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला आधारची वेबसाईट टाकायची आहे, म्हणजे UIDAI टाकलं तरी चालतंय। त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला भाषा निवडायची। भाषा निवडल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये माय आधार निळ्या बॉक्समध्ये आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा आधारला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुमचा 12 आकडे आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि खाली उजव्या कोपऱ्यामध्ये जो चौकोनामध्ये जो कॅप्चा आहे तो कॅप्चा अगदी व्यवस्थित टाकायचा आहे। आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरवरती तुम्हाला मेसेज जाणार आहे। तो आलेला 6 आकडी OTP या ठिकाणी एंटर OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा OTP आलेला आहे, या ठिकाणी 6 आकडी OTP मी मेन्शन केलेला आहे। हा OTP टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अनेक ऑप्शन येतील, तर त्याच्यामधील बघा सर्चिंग होते। OTP चुकीचा टाकू नका, OTP बरोबर टाका, जो तुमच्या मेसेजमध्ये येईल तोच OTP टाका। चुकीचा टाकला तर रिसेंट OTPचा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा, पण शक्यतो चुकीचा टाकू नका। बघा त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हिरव्या कलरमध्ये जे येते ते ॲक्टिव्ह येते, म्हणजे याचा अर्थ तुमचं बँकेला आधार नंबर लिंक आहे। त्यामुळे ज्याचं ॲक्टिव्ह असेल त्यांना पैसे येण्यास काहीही अडचण नाही, त्यांनी निश्चिंत राहायचं, कारण तुमचं बँकेला आधार नंबर लिंक आहे। धन्यवाद। ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की